गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. गणपती बाप्पा मोरया. एम मराठीच्या सर्व प्रेक्षकांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. इचलकरंजी शहरामध्ये पालकमंत्री हसन मुश्रीफ हे आज शहरात विविध विकास कामांचे उद्घाटन कार्यक्रमासाठी येत आहेत. शहराला सुळकुड योजनेतून पाणी योजना मंजूर करण्यात आली होती. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी या योजनेला विरोध दर्शवला होता. सुळकुड कृती समितीच्या वतीने आज त्यांना काळे झेंडे दाखवण्यात येणार होते. तसेच प्रांत कार्यालय चौकामध्ये कृती समितीने निदर्शनं केली. यावेळी पोलिसांनी पोलीस बळाचा वापर करत आंदोलन मोडीत काढत सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलं. तर काही वेळा पोलीस व आंदोलक यांच्यामध्ये बाचाबाचीचा प्रकार घडला. पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. इचलकरंजी शहराला विविध विकास कामांसाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून 40 कोटीचा निधी महापालिकेला देण्यात आलाय. यामध्ये सांगली नाका परिसरात असणाऱ्या श्री बसवेश्वर उद्यानाचं उद्घाटन पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आलं. तसेच शहरातील फिल्टर हाऊसमधील नवीन पाण्याच्या पंपचं उद्घाटनही करण्यात आलं. त्यानंतर राजाराम स्टेडियम येथे स्टेडियमचे पत्रे बदलणे, रंगरंगोटी करणे, लॉन करणे या कामाचाही शुभारंभ पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महापालिकेचे आयुक्त यांनी हसन मुश्रीफ यांचं कौतुक केलं. पालकमंत्र्यांनी आजवर इचलकरंजी शहराला भरपूर निधी दिलाय, त्यामुळे विकास कामे मार्गी लागतील. माजी आमदार सुरेश हळवणकर बोलताना म्हणाले, इचलकरंजी शहर मँचेस्टर नगरी म्हणून ओळखलं जातं. शहरामध्ये महायुतीच्या माध्यमातून विकास मोठ्या प्रमाणात होऊ लागलाय. शहापूर खणीमध्ये घरगुती व सार्वजनिक गणपती विसर्जन मोठ्या प्रमाणात होऊ लागले. त्यावेळी मी आमदार असताना मोठा निधी दिला होता. शहापूर खणीमध्ये तराफा कोसळला होता व आमदार पडले म्हणून वावड्या उठवल्या होत्या. पण त्यावेळी आम्ही निवडून आलो. आमदार प्रकाश आवाडे यांचे नाव न घेता हळवणकर यांनी आवाडे यांना टोला लगावला. त्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ बोलताना म्हणाले, इचलकरंजी शहर हे औद्योगिक शहर म्हणून ओळखलं जातं. इचलकरंजी शहरातील प्रश्न मोठ्या प्रमाणात सोडवले जातील. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्याला निधी मोठ्या प्रमाणात येतो. कोल्हापूर जिल्ह्यानंतर इचलकरंजी शहर हे उपजिल्हा म्हणून ओळखलं जातं. या ठिकाणी बऱ्याचशा समस्या आहेत, पण याही समस्या महायुतीच्या माध्यमातून सोडवल्या जातील. शहरातील बसवेश्वर उद्यान, पाणी फिल्टर हाऊस मधील पंप, राजाराम स्टेडियमचे कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आला. हे मी भाग्यवान समजतो. इचलकरंजी शहराला स्वच्छ व मुबलक पाणी मीच देणार. विरोधकांनी याचे राजकारण करू नये. सध्या निवडणुका तोंडासमोर आल्या आहेत म्हणून विरोधक असे आंदोलन करत आहेत. त्यांनी आंदोलन करू नये अशी विनंती मी त्यांना करतो. शहराला स्वच्छ मुबलक पाणी सगळ्यांनी मिळवून देऊ अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली. कोल्हापूर येथे पंचगंगा नदीमध्ये गणपती विसर्जन करण्यासाठी प्रशासनाने बंदी घातली, पण हिंदू बांधव नदीमध्ये गणपती विसर्जनासाठी आग्रही आहेत. पण मी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांच्याशी बोलून यावर योग्य तो तोडगा काढला जाईल. पूरग्रस्त नागरिकांना पैसे मिळाले नाहीत त्यांच्या खात्यावर लवकरात लवकर पैसे दिले जातील. ज्यांच्या घरात पाणी आलं नाही ते पैसे मागत आहेत त्याची सुद्धा यादी काढली जाईल अशा आदेश जिल्हाधिकारी व प्रांताधिकाऱ्यांना दिले आहेत. इचलकरंजी शहरातील इंदिरा गांधी रुग्णालय 1000 बेडचे करायचं आहे. या ठिकाणी शासकीय महाविद्यालय करण्यासाठी प्रयत्नशील राहू. येथे सर्व प्रकारचे उपचार होतील याकडे माझा कल असेल. इंदिरा गांधी रुग्णालय आता सुसज्ज आहे, पण या ठिकाणी डॉक्टरांची कमतरता आहे. येणाऱ्या काळात डॉक्टरांची व औषधांची कमतरता पडू देणार नाही. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार सुरेश हळवणकर, आयुक्त ओमप्रकाश दिवटे, जिल्हा प्रमुख रवींद्र माने, कोल्हापूर जिल्हा अजित पवार गट राष्ट्रवादी विठ्ठल चोपडे, पैलवान अमृतमामा भोसले, माजी नगराध्यक्ष अलका स्वामी व महापालिकेचे अधिकारी, उपायुक्त व महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.